आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 तास। परिवर्तन न्यूज चॅनलची परीक्षा केंद्राला भेट मुंगसाजी महाराज महाविद्यालय दारव्हा। सदर वृत्त असे की आज दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी परिवर्तन न्यूज चॅनेल च्या वतीने स्थानिक मुंगसाजी महाराज महाविद्यालय केंद्र क्रमांक 0728 येथील उच्च माध्यमिक परीक्षा केंद्राला भेट देण्यात आली। सध्या सर्वत्र 12वीच्या परीक्षा सुरू असून या केंद्रावरील परीक्षेचे स्वरूप आणि पारदर्शकतेबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली। महत्त्वाचे मुद्दे: पारदर्शक नियोजन, केंद्र संचालक प्राध्यापक रजनीकांत भुंगराव आणि ज्येष्ठ प्राध्यापक यशवंत पवार सर यांनी परीक्षेच्या आयोजनाबाबत आणि पारदर्शकतेबद्दल संपूर्ण माहिती दिली। सुरक्षा व्यवस्था: परीक्षा केंद्रावर पोलीस प्रशासन आणि महाविद्यालयाचे सुरक्षा रक्षक यांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। तंत्रज्ञानाचा वापर: कॉपीमुक्त आणि शिस्तबद्ध वातावरणासाठी केंद्रातील प्रत्येक खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत। विद्यार्थी कोणत्याही दडपणाशिवाय परीक्षा देऊ शकतील या दृष्टीने प्रशासनाने चोख नियोजन केल्याचे यावेळी दिसून आले। या परीक्षा केंद्राचा आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामधन जाधव यांनी आढावा घेतला। चला तर पाहूया। नमस्कार, परिवर्तन न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। तमाम महाराष्ट्राची जनता हा लाईव्ह 24 बघते। मी दारव्यात आलोय। दारव्यामध्ये मुंगसाजी महाराज विद्यालय येथे 12वीची परीक्षेचं नियोजन चालू आहे। 2 पेपर झाले आहेत, नुकतंच आता एक 3ऱ्या पेपरची तयारी चालू आहे। या सेंटरवर खरोखर पारदर्शकता आहे आणि कॉपीमुक्त महाराष्ट्र म्हणून या सेंटरची ओळख आहे। खरोखर यांचे जे सर्वेसर्वा होते आपले बाळासाहेब, स्वर्गीय बाळासाहेब भुईखेडकर यांच्या स्वप्नातलं हा मुंगसाजी महाराज महाविद्यालय आहे। बाजूला विद्यालय आहे, ITI कॉलेज पण आहे। माझ्यासोबत या 12वीच्या सेंटरवरचे काही प्राध्यापक आहे, कंडक्टर, उपकंडक्टर आहे, पवार सर आहे। आवर्जून आपण त्यांच्याशी हिजगूत करूया, त्यांच्याकडून जाणून घेऊया की या परीक्षेच्या संदर्भात काय संदेश राहील, कशा पद्धतीने परीक्षा चालू आहे या संदर्भात आपण जाणून घेऊया। नमस्कार। नमस्कार। नमस्कार सर। सर, परिवर्तन न्यूज 24च्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलो। परीक्षेच्या संदर्भात काय पारदर्शकता आहे? महाराष्ट्राची जनता लाईव्ह बघते तुम्हाला। महाराष्ट्रामध्ये राज्य व माध्यमिक, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मधले 2 पेपर झालेले आहेत आतापर्यंत। आमच्या मुंगसाजी महाराज कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पूर्ण वर्गामध्ये CCTVची सुविधा केलेली आहे। कारण बोर्डाने ठरवलं होते की सर्व क्लासमध्ये CCTV असणे आवश्यक आहे। त्यामुळे आमच्या मुंगसाजी कॉलेजमध्ये पूर्ण क्लासरूममध्ये CCTV आहे आणि पूर्णतः आमचं कॉपीमुक्त असणारं सेंटर आहे। आणि त्यामुळे इथं जे काही विद्यार्थी येतो तो विद्यार्थी पुढचं भविष्य घडवण्यासाठी मुंगसाजी कॉलेज आवर्जून निवडतो। कारण इथं फक्त आणि फक्त त्याची बुद्धिमत्ता तपासली जाते। त्यामुळे हे सेंटर निवडताना त्यांनाही आनंद येतो। पण जे काही कॉपी करणारे विद्यार्थी आहेत ते कॉपी सेंटरलाच प्राधान्य देतात। या ठिकाणी आल्यानंतर त्यांची थोडीशी गळचेपी झाल्यासारखं त्यांना महसूस होते। पण आमच्या मुंगसाजी महाराज महाविद्यालयामध्ये कुठल्याही प्रकारचा विद्यार्थ्याला त्रास होत नाही आणि सर्व पर्यवेक्षक हे चांगल्या प्रकारे विद्यार्थ्याला सहकार्य करतात। सर, कॉपीमुक्त सेंटर, मी पवार सरांकडे जातो, कॉपीमुक्त सेंटर असं तुम्हाला वाटते? 100%। कारण अमरावती विभागामध्ये जे काही नामांकित कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये विद्याप्रसारक मंडळ दारव्हा द्वारा संचालित मुंगसाजी महाराज कनिष्ठ महाविद्यालयाचं नाव आहे आणि या कॉलेजला कॉपीमुक्त सेंटरची परंपरा ही अविरत आहे। सर, मी मॅडमकडे जातो। मॅडम, किती वर्षापासून दारव्हा मुंगसाजी महाराज विद्यालयामध्ये सेंटरचं एक सेंटर चालू आहे असं काही सांगाल का? या संस्थेला जवळपास 51 वर्ष पूर्ण झालेले आहेत। 20-25 वर्षापासूनचा इतिहास आहे की आपलं महाविद्यालय कॉपीमुक्त महाविद्यालय म्हणून संपूर्ण जिल्ह्यात नामांकित आहे। सर, कंडक्टरकडे जातो मी। शेवटचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आपला काय संदेश राहील? होत्या वेळेसपर्यंत 12वी बोर्डाचा परीक्षा म्हणल्यानंतर ही विद्यार्थ्याच्या जीवनातली सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो। पण विद्यार्थ्याने ज्यावेळेस कॉपीमुक्त सेंटरवर जातो त्यावेळेस निश्चितच तो त्याने आपल्या जीवनाचा टप्पा गाठला असं त्यांना महसूस होते आणि मुंगसाजी महाराज हे त्या विद्यार्थ्यांना सहकार्य करते कॉपीमुक्त या संदर्भातून। धन्यवाद। हे होते मुंगसाजी महाराज सेंटरवरले प्राध्यापक, कंडक्टर, उपकंडक्टर, पवार सर, कॅमेरामन विजय डोंगरे सह मी रामधन जाधव, परिवर्तन न्यूज 24 जिल्हा प्रतिनिधी दारव्हा, यवतमाळ।